ही सारियो छे। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्हा आम्हाला आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे तो नरदेह नाशिवंत आहे, जाणार आहे, कलेवर सांडावं लागणार आहे प्रत्येकाला। पण जाण्याच्या आधी माणसाने कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं, काय करावं, अर्थात माये अधीन होण्यापेक्षा देहबुद्धी अधीन होण्यापेक्षा आपण देवाच्या चरणावर माथा ठेवायला हवा, देवाच्या चरणाशी लीन व्हायला हवा। जो प्रपंचाचं ओझं घेऊन आपण फिरतोय, जे मायेचं ओझं घेऊन आपण फिरतोय, ते प्रपंचाचं ओझं, त्या मायेचं ओझं आपण देवाच्या चरणावर अर्पण केलं पाहिजे। आपला संपूर्ण भार देवावर अर्पण करून आणि पूर्णपणे मुक्त अवस्थेमध्ये, मोकळ्या अवस्थेमध्ये आपण परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे। त्यासाठी आपण काय करावा तर लटक्याचा संग सांडला पाहिजे, सोडला पाहिजे, बरं का, आणि चांगला संग धरला पाहिजे। कारण कसं असतंय, आपले कर्म जे आहेत, आपले गुण जे आहेत, ते बहुतांशी आपल्याला असणाऱ्या संघावर अवलंबून असतात। आणि म्हणून तुमच्या आमच्याकडून चांगली कर्म घडावीत, चांगले गुण, चांगले विचार आपल्याला प्राप्त व्हावेत असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, लटक्याचा संघ सांडला पाहिजे, लटक्याचा संघ त्यागला पाहिजे। आणि आपल्या अंतःकरणामध्ये जो अभिमान आहे, जो अहंकार आहे, त्याचा त्याग केला पाहिजे। असं जर झालं तर नम्रता अंगी उभी राहील, तुमच्या आमच्याकडे नम्रता येईल आणि नम्रतेने मग काय होईल तर परमार्थ घडेल, भक्ती घडेल, अर्थात आपल्या जीवनाच्या उद्धाराचा मार्ग आपल्याला मिळेल, आपल्या आयुष्याचा उद्धाराचा मार्ग आपल्याला मिळेल। आणि म्हणून अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारा हा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे। अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या पिवळी गावातील हे घरत परिवार आणि या घरत परिवाराचे दादा कैलासवासी हरिभक्त परायण अशोक नामदेव घरत, दादांना मंगळवार दिनांक 14 मे रोजी देवाज्ञा झाली, त्यांचं अपघाती निधन झालं, दुःखद असं निधन झालं। आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही ज्याप्रमाणे जगतोय, वागतोय, आम्ही समाजामध्ये काम करत असताना, आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना, आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक प्रकारची पदं आम्ही भूषवत असतो, अनेक प्रकारची पदं आम्हाला प्राप्त होत असतात, आम्ही घेत असतो। पण अनेक प्रकारची पदं जरी आम्हाला मिळत असतील, आम्ही भूषवत असलो तरी सुद्धा त्याला कालाची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे, बरं का। एखादा गावचा सरपंच असेल, त्याला मर्यादा आहे 5 वर्षाची, आहे की नाही। एखादा आमदार असेल, खासदार असेल, एखादा मंत्री असेल, वेगवेगळ्या प्रकारची पदं, तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी असाल, त्यालाही मर्यादा आहे। तुम्ही सामाजिक कार्य करत असताना एखादं पद तुम्हाला मिळालं असेल, त्यालाही मर्यादा आहे। पण या ठिकाणी मला हा बॅनर पाहून दादांचं नाव ज्या वेळेला बघितलं मी, त्यावेळेला जे दादांच्या नावाच्या पुढं जे हरिभक्त परायण आहे ना, ते अजरामर आहे दादा, त्याला नाश नाहीये। हरिभक्त परायण या पदाला आहे की नाही, नाश नाहीये। आणि हे पद जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, हरिभक्त परायण जर व्हायचं असेल, तर त्यासाठी बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा लागतो, आहे की नाही।
तो त्याग जर झाला, तो त्याग जर घडला तर आम्ही हरिभक्त होत असतो, अन्यथा नाही. ज्या वेळेला आमच्याकडून संसारातील काही गोष्टींचा त्याग घडला जातो, प्रपंचातील काही गोष्टींचा त्याग घडला जातो, ज्या वेळेला आमच्या आवडी निवडीच्या काही गोष्टी असतात त्यांचाही आम्ही त्याग करतोय, बरं का. आणि मग तो त्याग घडल्यानंतर जी भक्ती आमच्या देवाकडून आमच्याकडून घडते, देवाची भक्ती आहे की नाही, जो देवाचा परमार्थ आमच्याकडून घडतो, त्या भक्ताला भक्त म्हणून म्हटलं जातंय, त्या साधकाला भक्त म्हणून म्हटलं जातंय, हरीचा भक्त, हरीचा भक्त. आणि म्हणून हरीचा भक्त व्हायचा असेल तर त्यासाठी आम्हाला काय करावं लागतंय, हरीशी एकरूप व्हावं लागतंय, हरीचं कार्य करावं लागतंय. म्हणून दादांच्या पुढे आज आपण बोलताना काय बोलतोय, हरिभक्त परायण आहे की नाही. दादांनी या ठिकाणी कार्य करत असताना काबाड कष्ट केले, मेहनत घेतली, घाम गाळला, अतिशय कष्ट केले. त्यांचा जो काही व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम केलं. त्यांनी आपल्या मुलावर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आपलं घर सांभाळलं, आपलं कुटुंब सांभाळलं, आपल्या कुटुंबातील जे जे काही असेल त्यांना चांगल्या प्रकारे प्रेम दिलं, समाजकार्य केलं. समाजामध्ये कार्य करत असताना समाजातील जी जी मित्रमंडळी, जे जे नातेवाईक आहेत, अपतेष्ट आहेत, त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना दादांनी प्रेम दिलं, प्रेम देण्याचं काम केलं, सहकार्य करण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्य करता करता प्रत्येक वडिलांची एक आशा अपेक्षा असते. प्रत्येक वडील या ठिकाणी कार्य करत असताना एक आशेने आपल्या मुलाकडे पाहत असतात. ज्या वेळेला तो मुलगा करता कमवता होतो, ज्या वेळेला तो मुलगा मोठा होतो, त्यावेळेला प्रत्येक वडिलाच्या मनामध्ये एक विचार असा असतो की अरे आता माझा मुलगा मोठा झालेला आहे, काही कालांतराने माझा व्यवसाय, माझा व्यापार जो काही आहे तो सांभाळणार आहे, 4 पैसे कमवायचे कसे त्याला माहिती होणार आहे. आणि मग अशा प्रकारे तो एकदा काय कमवायला लागला, एकदा काय 4 पैसे घरामध्ये आणायला लागला की मी काय होईन, स्थिर होईन, मी शांत होईन, माझी मेहनत, माझी धावपळ थोडी थांबली जाईल. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारची स्थिती निर्माण होणार. तोच दादानी आपला सगळ्यांचा निरोप घेतला. दादांचं दुःख असं निधन झालं. दैवजात दुःखे भरले दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांचे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. कर्मयोगाने आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. ऋणानुबंधाच्या गाठीने आपण सर्व एकत्र आलेलो असतोय. जे आईवडिलांचे ऋण आहेत त्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे. ज्या पत्नीचे ऋण आहेत ती पत्नी आपल्याला ब्रह्मलिखित ब्रह्माने बांधलेली गाठी, विधात्याने लिहिलेलं जे काही आहे ते विधात्याच्या म्हणण्याप्रमाणे, विधात्याच्या कार्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ज्या मुलांचे ऋण आहेत तीच आपल्या पोटी जन्म घेत असतात. ज्या घराचं ऋण आहे त्या घरामध्ये आपल्याला जन्म होत असतो आपला. ज्या समाजाचं ऋण आहे त्या समाजामध्ये आपला जन्म होत असतो. ज्या जातीचा, ज्या धर्माचा, ज्या पंथाचा ऋण आहे, नवे नवे देवाचं, देशाचं आणि धर्माचं ऋण फेडण्यासाठी तुम्हाला हा नरदेव भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला असतो. दैवयोगाने सगळे एकत्र आलेले असतात. ज्याप्रमाणे त्या सागरामध्ये अनेक ओंडके एकत्र आलेले असतात, एकमेकाला धरून एकमेकाशी अगदी एकरूप होऊन ते त्या ठिकाणी मस्तकी पोहत असतात, विहार करत असतात. पण एखादी लाट अशी येते दादा की दोन्ही ओंडक्यांची ताटातूट करून टाकते आणि शेवटी एकदा ताटातूट झाली की पुन्हा कधीही भेट होत नाही, कधीही भेट होत नाही. अशा प्रकारे आम्ही या समाजामध्ये कार्य करत असताना, आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना असे काही दुःखद प्रसंग आमच्यावर येतात, अशा काही दुःखद घटना आमच्या आयुष्यामध्ये घडतात की आमच्या आयुष्याची ताटातूट करून टाकतात. आणि त्याचप्रमाणे दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. एक 2-4 वर्षापूर्वी याच घरातील एक
ताई आम्हाला सोडून गेली. त्या दुःखातून कुठे सावरतोय नाही सावरतोय, तर या 3 भावांपैकी एक भाऊ त्या 2 भावांना सोडून गेला आणि त्या दुःखातून कुठे सावरतोय नाही सावरतोय. 3 भावांपैकी 2 भाऊ ज्या वेळेला जातात ना, त्यावेळेला राहिलेल्या 1 भावाचा आधार बाजूला झाल्याचं त्याला दुःख होत असतं. खर तर माणसाला या ठिकाणी या कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. शतवर्ष वय नेमिले, शतवर्षाची गणना. तुम्ही वासुदेव वसुदेव म्हणा. आम्ही ज्या वेळेला अगोदरच्या दिवशी पंचांग पाहत असतो, उद्या सूर्योदय कधी आहे, 6:35 जर सूर्योदय दिला असेल तर त्याच वेळेला आम्हाला सूर्योदय झालेला पाहायला मिळतो. सूर्यास्त कधी आहे, 7:30 जर सूर्यास्त दिला असेल तर त्याच वेळेला आम्हाला सूर्यास्त पाहायला मिळतो. पण आम्हाला या ठिकाणी 100 वर्ष जरी आयुष्य दिलं असेल तरी तेवढं आयुष्य मात्र कोणाला मिळेल त्याची गॅरंटी नाही. नरदेव मिळालेला आहे, जन्म आमच्या हातात नाही आहे. आम्ही कुठे जन्माला यावं, आम्ही कसं जन्माला यावं, आम्ही कधी जन्माला यावं हे आमच्या हातात नाही आहे. जन्माला आलेलो जन्म झालेला आहे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे, त्याचा मृत्यू ठरलेला आहे. मृत्यू हे सत्य आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक सत्य असलेल्या गोष्टींपैकी एक सत्य मान्य करायला हवं, एक सत्य स्मरणात ठेवायला हवं, एक सत्याचं अखंड आम्ही स्मरण करायला हवं. ते म्हणजे मला जायचंय, मला मृत्यू आहे. मृत्यूचं स्मरण असावं, भय कदापि नसावे. अखंड मला स्मरण असावं, मला जायचं आहे, मला मृत्यू आहे. पण तो मृत्यू सुद्धा आमच्या हातात नाहीये ना. मृत्यू कधी यावा, कसा यावा, कुठे यावा आमच्या हातात नाहीये. आम्ही किती जरी ठरवलं ना तरी आमच्या म्हणण्याप्रमाणे त्या पद्धतीने होत नाहीये. पण सांगू का, जन्मही आमच्या हातात नसेल आणि मृत्यूही आमच्या हातात नसेल, ठीक आहे, मान्य आहे. पण या जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मात्र आहे ते आयुष्य आमच्या हातात आहे. ते कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं, ते आयुष्य आम्ही किती सुशोभित करावं, ते आयुष्य आम्ही कशा प्रकारे सुंदर करावं हे मात्र आमच्या हातात आहे. आणि म्हणून सूर्योदयाच्या वेळेला सूर्योदय होताना पाहतोय, सूर्यास्ताच्या वेळेला सूर्यास्त होताना आम्हाला पाहायला मिळतोय. पण मात्र आज आमच्या दादांच्या बद्दल जर सांगायचं झालं, आमच्या अशोक दादांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर सूर्योदय झालेला आहे, सूर्यास्ताला फार वेळ आहे. पण दुपारच्या वेळीच एखाद्या दिवशी सूर्य अस्ताला जावा आणि सर्वांना आश्चर्यकारक वाटावं अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली आहे. माध्यान्हाच्या वेळेला, ज्या वेळेला खऱ्या अर्थाने भावाला भावाची गरज असते, मुलांना वडिलांची गरज असते, त्या बाईला पतीच्या प्रेमाची आणि पतीच्या आधाराची गरज असते, त्याच वेळेला आमच्या दादांनी या जगाचा निरोप घ्यावा. अर्थातच माध्यान्हाच्या वेळीच आमच्या अशोक रूपी दादाचा सूर्य मावळावा. या दुःखासारखं दुसरं दुःख नाहीये दादा. ज्या वेळेला एखादा माणूस कॉटमध्ये पडून असतो 2-4 महिने, काही दिवस त्याची सेवा केली जाते, त्यावेळेला घरातल्या माणसांची मनस्थिती ही निर्माण झालेली असते, त्यावेळेला घरातल्या माणसांची परिस्थिती त्याप्रमाणे निर्माण झालेली असते, त्यावेळेला घरातल्या माणसांच्या मनाची तयारी झालेली असते. पण एखादा माणूस रोजीरोटीसाठी बाहेर जातो, आपल्या टिचभर पोटाची खळगी भरावी म्हणून बिचारा प्रयत्न करत असतो, धावपळ करत असतो, काहीतरी कामानिमित्त करते, काहीतरी कार्यानिमित्त घरातून सांगून जातो मी अमुक अमुक वाजता येतोय. हा, त्याने घराच्या बाहेर काही पडावं आणि त्याचं प्रेतच घरी यावं अशी अवस्था होत असते. आणि या दुःखासारखं दुसरं दुःखच नाही. मेहनत करून आपलं पोट भरणारी माणसं,
कष्ट करून आपलं पोट भरणारी माणसं, समाजकार्य करणारी माणसं, समाजाला कुठल्याही प्रकारे त्यांचा त्रास नसतो दादा. घरामध्ये अगदी आनंदाने राहणारी माणसं, घरातील सगळ्यांना आनंद देणारी माणसं, समाजामध्ये समाजकार्य करणारी माणसं, अशा माणसांना खूप आयुष्य लाभावं, उदंड आयुष्य लाभावं असं प्रामाणिकपणे आम्हाला वाटत असतंय. पण शेवटी आम्ही एवढंच बोलून मोकळं होतोय, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. ईश्वर सत्तेपुढे. आणि म्हणून जाणं हे प्रत्येकाला आहे, मृत्यू हे प्रत्येकाला आहे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. आम्हाला जायचंय. आम्ही विसरतोय, आणि विसरतोय म्हणून तर वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान, अहंकार आमच्या अंतःकरणामध्ये येतोय, आमच्या मनामध्ये येतोय. विसरतोय म्हणून आम्हाला कसं विस्मरण होतंय, म्हणून मनुष्य बघा ना कसं वागतोय, कसं जगतोय. वाद होतोय, विवाद होतोय, वितंडवाद होतोय. मनुष्य भ्रमामध्ये कार्य करतोय. जसं का अमरपट्टा घेऊन आलोय की काय, जसं का याला कधी जायला लागणारच नाही की काय, अशा प्रकारे तो कार्य करताना दिसतोय. मला जायचं आहे हे स्मरणात ठेवून जर आम्ही कार्य केलं ना, तर सगळ्या प्रकारचे वाद त्याच दिवशी मिटले जाते. अहंकार गळून पडेल, अहंकार गळून पडेल. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं असतंय. एकदा तो भगवंत निघून गेला, अंतरात्मा निघून गेल्यानंतर देहाचं काही जरी झालं, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. ज्या जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली आहे, अंतरात्मा असताना ज्याने त्याची ओळख घेतलेली आहे, त्याच्याशी एकरूप झालेले आहे, मुक्त अवस्था जिथे प्राप्त झालेली आहे, त्यांचं जगणं, वागणं, राहणं, खाणं, पिणं, सगळ्या प्रकारची क्रिया परमार्थ होऊन राहिलेला आहे, भक्ती होऊन राहिलेला आहे, देवाशी एकरूप होऊन राहिलेला आहे. त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि अशा जीवनमुक्त मनुष्य जो असतो, त्याच्या देहाचं नंतर काहीही जरी झालं तरी तो धन्य आहे. एखाद्या रानात पडला, जंगलात पडला, राणावनामध्ये पडला, कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्लं, काही फरक पडत नाही. नंतर देहाचं काय झालं? देह जाईल याशी काळ वा खाईल. संत म्हणतात, नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. त्याच्याही पुढे संत ओळख करून देतात, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय. मृत्यू आहे, मरावं लागणार आहे, पण मरावे परी कीर्ती रूपाने जर उरायचं असेल तर आम्ही आमच्या जीवनाच्या प्रवास करत असताना, आमच्या आयुष्याच्या मार्गावर प्रवास करत असताना प्रत्येक पावलावर आम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. माझं पाऊल बरोबर पडतोय का? मी ज्या मार्गाने प्रवास करतोय तो मार्ग योग्य आहे का? मी जी कर्म करतोय, मी जे कार्य करतोय, ज्या विचाराने मी जगतोय, वागतोय, ते विचार चांगले आहेत का? याचा विचार आम्ही करायला हवा, याचा शोधबोध आम्ही घ्यायला हवा. आणि म्हणून आमचं नेमकं झालं काय माहितीये का? जे करायचं ना ते बाजूला राहिलं, आणि जे नाही करायचं तेच आम्ही करत राहिलो. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला भगवंताला आम्ही देवाला प्रार्थना करी, देवा इथून सोडविशी, स्वैत करीन गर्भवास चुकवीन, पुन्हा नाही येते, परत येणार नाही देवा. मला मूत्र आणि ओक ज्याची माणसाला किळस वाटते, त्याच ठिकाणी जर याची निर्मिती असेल, नवी द्वार ज्या वेळेला बुजतात ना, त्यावेळेला त्याला देव आठवतोय, आणि मग त्यावेळेला तो देवाची धावा करतोय. खरं तर त्या गर्भवासाचं दुःख नुसतं ऐकलं ना आम्ही, तरी सुद्धा आम्हाला अंतःकरणामध्ये किलस निर्माण होते. नकोसं वाटतंय ते, आम्हाला नकोसं वाटतंय. पुन्हा नाही येते. सोडवल्यानंतर म्हणतो, केव्हा मी बोललोच नाही, माझ्याकडे तो विचारच आला नाही, मी कधी बोललोच नाही. जे मधीचं बोट सुखवलं ना त्याला, तिथून जो लोभ आला तो शेवटपर्यंत सुटत नाही, मरेपर्यंत सुटत नाही. आणि मग कुणीवाडी, कुबुद्धीवाडी जसं जसं वाढत गेला, जसा जसा मोठा होत गेला, तसा तसा एक एक विषय, एक एक विचार त्याच्याकडे येत गेला.
काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वय भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा एक 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 येत गेले. काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागता तुटेना मद मत्सर ओटेना भुली पडली वासना धामीन पडली गला घालून मेंटाळे वमी करला. जिव्हाला आली वेळोवेळा भयानक. एक एक विचाराच्या अधीन झाला, एक एक वासनेच्या अधीन झाला, एक एक वेगवेगळ्या प्रकारचा नाद त्याला लागला, एक एक विषयाच्या अधीन झाला. तो स्वतःलाच विसरला मी कोण आहे, तू कोण, कोणाचा, कोठोनी आला शिकायचा हा विचार पूर्वीचा जाण बापा. बोधले महाराज म्हणतात, आलासी कोठोनी जासे कमण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझे यावधी लटकीच. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे बापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंबोनिया आत गुंतो गुंतो मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंची राहुनिया मन नाही गोविले. म्हणून वेद शास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ दिल तो. या रहाणगाड्यातून जर आम्हाला सुटायचंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. या रहाणगाड्यातून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, तर बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या तेने चुकतील खेपा. 84 लक्ष जीवयोनीच्या खेपा जर आमच्या चुकवायच्या असतील तर त्यासाठी एकमेव उपाय आहे, देवाची येद्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारही साधियल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. जे करायचं ना, नामस्मरण, देवाचं स्मरण, देवाचं स्तवन, ते बाजूला राहिलं. आणि नेमकं आमचं झालं काय माहितीये का, माईच्या अधीन झालो, देहबुद्धीच्या अधीन झालो. द्वेष भरला अंतःकरणामध्ये, मत्सर भरला, तिरस्कार भरला. आम्ही फक्त बोलायला बोलतोय, प्रत्येकाच्या आतमध्ये देव आहे. पण जर एखादी बाई जर दुसऱ्या बाईचा द्वेष करत असेल, मत्सर करत असेल, तर तिच्या अंतःकरणामध्ये एक जाणीव पाहिजे की मी फक्त बोलण्यापुरती बोलते, सगळ्यांच्या आतमध्ये देव आहे. मत्सर करते कोणाची, मग कोणाचा मत्सर करतोय आम्ही? जर चार चौकामध्ये बसल्यानंतर, बोलायची वेळ आल्यानंतर जर मोठमोठ्या परमार्थिक बाता जर सांगत असू, विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. जो भेद आहे, अभेद आहे, द्वेष मत्सर तिरस्कार करणं अमंगळ आहे. आणि ही अमंगळ काम जर, हे अमंगळ कार्य जर आमच्याकडून घडत असेल, तर आम्ही अंतःकरणामध्ये विचार करायला नको, खरोखर विष्णुमयी जग आम्ही पाहतोय का? सर्वत्र देवाची ओळख, सर्वत्र देवाची जाणीव, सर्वत्र देवाचं दर्शन आम्हाला होतंय का? यासाठी आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. सगळं आमच्याच जवळ आहे ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मायेने आम्ही जर स्वतःने जर बांधून घेतलेला आहे, देहबुद्धीने आम्ही जर स्वतःला जर बांधून घेतलेला आहे, अज्ञानाने जर आम्ही स्वतःला जर बांधून घेतलेला आहे, अंधश्रद्धाने भ्रमाने जर आम्ही स्वतःला जर बांधून घेतलेला आहे, तर जगातला कोण सोडू शकतो आम्हाला? कोण सोडू शकतो? एका घरातून जोरात आवाज यायला लागला, अरे सोडवा रे मला, काढा रे मला बाहेर, मी ह्या घरामध्ये कोंडलेलो आहे, या घरामध्ये मी बंदिस्त झालेलो आहे, मला सोडवा रे, कोणीतरी या आणि सोडवून द्या मला सोडवा. बाहेर असणाऱ्या अनेकांना आवाज तो आला आणि बाहेर असणाऱ्या माणसांनी बघितलं, अरे घरामध्ये कोणतरी कोंडलेला आहे, बंदिस्त झालेला आहे, कोणीतरी कोंडवलेला आहे, बंदिस्त केलेला आहे, त्याला बाहेर काढलं पाहिजे. आणि बाहेर काढायचं म्हणून सगळ्या खिडक्या पहिले त्यांनी बघितल्या, सगळ्या खिडक्या आतून बंद होत्या, सगळ्या खिडक्या आतून बंद होत्या. मग त्यांनी विचार केला, चला दरवाजे तोडू, दरवाजांच्या कड्या बाहेरून काढू, लॉक असतील ते लॉक तोडू आपण. दरवाजांजवळ जेव्हा जाऊन बघितलं तेव्हा सगळे दरवाजे आतून लावले होते.
ज्याने स्वतःला आतून दरवाजे लावून बंद केलंय ना, त्याला बाहेरचा कोणीही सोडवू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे. काय म्हणतात माऊली? आपल्याला सोडवायला कोणी येईल याची अपेक्षा करू नका. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे. आणि म्हणून आम्ही जर स्वतःला जर बांधून घेतलेला आहे ना, तर आम्हाला कोणीही बाहेरचं सोडवू शकत नाही सर. त्यासाठी प्रयत्न आम्हाला करावे लागणार आहेत. या संसार रूपी भवसागरामध्ये जर आम्हाला तरुण जायचंय, पार करायचंय, तर त्यासाठी हातपाय आम्ही हलवले पाहिजेत ना. पोहायचं म्हटल्यानंतर जो पोहणार आहे त्याने हातपाय हलवले पाहिजेत. सांगणाऱ्यांनी किती हातपाय हलवले तरी त्यात काही फरक पडत नाही. स्वतः हातपाय हलवले पाहिजेत. संत मार्गदर्शन करतात. पोहायचं कसं ते गाथा आम्हाला शिकवते, पोहायचं कसं ते गीता आम्हाला शिकवते, पोहायचं कसं ते भागवत ज्ञानेश्वरी आम्हाला शिकवते. पोहायचं आम्हाला आहे, प्रयत्न आम्हाला करायचे आहेत, हातपाय आम्हाला हलवायचे आहेत. 4-4.5 अभंग जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिलेले. कशासाठी? आमच्या जीवनाचा मार्ग सुलभ व्हावा, आम्हाला जगता यावं, वागता यावं, हे मार्गदर्शन आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी केलेलं आहे. 18 अध्यायी ज्ञानेश्वरी माऊलींनी आम्हाला दिलेली, चांगली 65 दिलेली आहे. अमृतानुभवासारखं सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिलेला आहे. आम्हाला कसं जगता वागता यावं ना याचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. एवढंच नाही, आमच्या जीवनाचं मॅन्युअल गाईड म्हणजे माहिती पुस्तिका. बरं का? आम्ही कसं जगावं, कसं वागावं, ही माहिती पुस्तिका म्हणजे हरिपाठ आहे. हरिपाठाच्या एक अभंगाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे आम्ही चालायला लागावं, वागायला लागावं. आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार. मॅन्युअल गाईड आहे ते. हो, फक्त आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. सगळं आपल्या जवळ आहे दादा. जे आपण बाहेर शोधतोय ना ते सगळं आपल्या जवळ आहे. फक्त शोधता आलं पाहिजे. जेवढं बाहेर शोधतोय ना, पिंडीत ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडात आहे, ज्या ब्रह्मांडामध्ये आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय ते आमच्या पिंडात आहे. फक्त पिंडात आम्हाला शोधता आलं पाहिजे. देवापासून, समाधानापासून सगळ्या स्थिती, सगळ्या काही गोष्टी आमच्या जवळ आहेत. आमचे चतुर्वेद आम्हाला शिकवतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. बरं का? 4ही वेद आम्हाला शिकवितात. अहम ब्रह्मास्मि तत्त्वमसि अयम आत्मन ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म. ज्या देवाच्या शोधासाठी आम्ही इकडे तिकडे फिरतोय ना, ज्या देव दर्शनासाठी आम्ही इकडे तिकडे जातोय ना, तो देव अजून कुठे नसून अहम ब्रह्मास्मि, मीच आहे. पण त्याचा प्रत्यय, त्याची प्रचिती आम्हाला येईल तेव्हा. ती कर्म, ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये उभे राहतील ना, त्यावेळेला घरातले काय गावातले पण बोलतात, देवासारखा माणूस आहे तो. देवासारखा बोलण्यासाठी देवासारखी कर्म करायला हवीत, देवासारखं राहायला हवं. आम्हाला तो रावण दाखवला, आम्हाला तो कौस दाखवला. पण तो रावण, तो कौस आम्ही पाहत असताना त्यांची कर्म, त्यांचे विचार, त्यांचं कार्य आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये शोधलं पाहिजे. जर रावणाचा एक विचार जरी आमच्या अंतःकरणामध्ये असेल ना, तरी रावण तो नाही, रावण मी म्हणून त्या ठिकाणी मला ओळख घेतली पाहिजे. त्याचा त्याग करता आला पाहिजे, त्या विचारांचा, त्या विचारची कर्म बाजूला करता आली पाहिजे, तर राम होईल, अन्यथा नाही. तो कौस दाखवत असताना आम्ही अंतःकरणामध्ये विचार केला पाहिजे, त्याच्यापैकी एकतरी गुण माझ्याकडे आहे का, आणि एखादा जरी असेल तरी तो त्याग केला पाहिजे, तो त्याग घडला पाहिजे. कार्यकारण ते दाखवावे लागले.
आमची कर्म आम्हाला दाखवण्यासाठी, आमचे विचार आम्हाला दाखवण्यासाठी. आणि म्हणून आम्ही देव आहोत. ज्या देवाच्या शोधासाठी मी इकडे तिकडे फिरतोय तो अजून कुठे नसून आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये आहे. पण याची जाणीव होईल कधी? ज्या वेळेला आमचा अहंकार गळून पडेल, आमचं अज्ञान गळून पडेल, ज्या वेळेला अंधश्रद्धा बाजूला होईल, भ्रमाचं निरसन होईल, त्यावेळेला मीच देव आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. देव मीच. अहम ब्रह्मास्मी. दगडाची मूर्ती होते, दगड एकदाच मंदिरात जातो तो देव होतो. दगड एकदाच मंदिरात जातो तो देव होतो. माणूस किती दिवस मंदिरात गेला म्हणजे देव होईल? माणूस किती दिवस मंदिरात गेला म्हणजे देव होईल? किती प्रवचन ऐकली म्हणजे आमच्यामध्ये परिवर्तन होईल? किती कीर्तन ऐकली म्हणजे आमच्यामध्ये परिवर्तन होईल? पहिले आम्ही जाणीव घेतली पाहिजे, पहिले आम्ही याचा विचार केला पाहिजे, प्रवचन कशासाठी आहे? टाइमपाससाठी आहे? मनोरंजनासाठी आहे? नाही. कीर्तना प्रवचन ही मनोरंजनासाठी नाही किंवा टाइमपाससाठी नाही. कीर्तना प्रवचन ही परिवर्तनासाठी आहे. आणि परिवर्तन घडावं ही अपेक्षा संतांची आहे. संतांचं कार्य कशासाठी आहे? परिवर्तन घडावं म्हणून. रस्त्यात जाणाऱ्या एका माणसाला दगड्या बोललं. दगड्या. बाजूला असलेला दगड हसायला लागला आणि रागाने बोलायला लागला, अरे माझी उपमा त्याला देतो, तुम्हाला काही वाटत नाही का रे? माझ्यात आणि त्याच्यात कितीतरी फरक आहे. कोण म्हणतोय? माणसाला दगड बोललं तर दगडाला राग येतोय. काय म्हणतोय तो दगड? माझ्यात आणि त्याच्यात कितीतरी फरक आहे. काय फरक आहे? लोक मला येतात, तुडवतात, लात मारतात. कोणी तंबाखू खाऊन माझ्यावर थुकतोय, कोणी गुटखा खाऊन माझ्यावर थुकतोय. पण मी कधी कोणावर रागवत नाही. मी कधी कोणाचा द्वेष करत नाही. मी कधी कोणाचा तिरस्कार करत नाही. मला कितीही जरी टेन्शन आला तरी मी अड्ड्यावर जात नाही. कोण म्हणतोय? दगड. हा, एखादा अड्ड्यावरचा आला, जास्तच जर गुम झाला असेल तर तो माझ्यावर पडला तर त्याची बाटली फुटेल. पण मला टेन्शन आला म्हणून बाटलीसाठी मी कधीच अड्ड्यावर जात नाही. दगड म्हणतोय. मला कधीही तलब येत नाही, त्यामुळे दुकानात पुडी आणायला जायचा प्रश्नच नाही. दगड म्हणतोय. माणसाने जर मला हातात घेतला तर माझा दुरुपयोग तो माणूस करू शकतो, पण माझ्यावर मी कधीच कोणाला त्रास देत नाही. दगड म्हणतोय. आणि त्याच्याही पुढे दगड म्हणतोय, टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागे. माझी जर एखादी खपली म्हणे उडवली ना तर वर्षानुवर्ष ती तशीच राहते, परत येऊन चिटकत नाही. पण माणसाची कुबुद्धी जर झाडली ना तर परत येऊन लागते, हे मात्र निश्चित आहे. कधीतरी ऐकता ऐकता काम किती वाईट आहे याचं आम्ही ऐकलं ना की कामाचा आम्ही त्याग करतोय, पण लोभ येऊन आम्हाला कधी चिटकतोय आमचं आम्हाला कळत नाही. लोभावर कधीतरी आम्ही ऐकलं तर लोभाचा आम्ही त्याग करतोय, पण क्रोध येऊन कधी चिटकतोय आमचं आम्हाला माहिती नाही. एखाद्या वासनेविषयी जर आम्ही ऐकलं तर त्या वासनेचा आम्ही त्याग करतोय, पण दुसरी वासना कधी येऊन चिटकते आमचं आम्हालाही कळत नाही. दगडाचं तसं नाही आहे. ओबाड दोबाड दगडाची ज्या वेळेला त्या मूर्तिकाराने मूर्ती बनवली, जो दगड पाहण्याच्या पण लायकीचा नव्हता, जो दगड जवळ घेण्याच्या काय पण त्याच्याकडे पाहण्याच्याही लायकीचा नव्हता, अशा दगडाला जवळ करून त्या मूर्तिकाराने सुंदर मूर्ती बनवली. ती मूर्ती गावात आणल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले, सगळे आश्चर्य करायला लागले, सगळे आकर्षित झाले, त्या ठिकाणी पाहत राहिले त्या मूर्तीकडे. आणि ज्याचा तो विचार करतोय, एवढा ओबाड दोबाड दगड असताना सुद्धा या दगडाची मूर्ती बनवली. मूर्तिकाराला किती त्रास झाला असेल, मूर्तिकाराला किती कष्ट झाले असतील.
आणि राहावतच नाही म्हणून त्यांनी विचारलं त्या मूर्तिकाराला, दादा काय केलं नेमकं, तुम्ही नेमकं केलं काय? पाहण्याच्याही लायकीचा दगड नसताना, पाहण्याच्याही पात्रतेचा दगड नसताना त्याची मूर्ती बनवली तुम्ही. त्यावेळेला त्या मूर्तिकाराने दिलेलं उत्तर बघा काय आहे. ते मूर्तिकार म्हणतात, दादा मूर्ती आधीच होती त्या दगडामध्ये. काय म्हणतात? त्या दगडामध्ये मूर्ती आधीच होती, आम्ही फक्त नको असलेला भाग बाजूला काढला, मूर्ती आपोआप तयार झाली. ज्या दिवशी आम्ही आमच्या अंतःकरणातला मनातला नको असलेला भाग बाजूला करू ना, त्या दिवशी देवाची मूर्ती तयार झाल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित आहे. त्या दिवशी देव पण आल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित आहे. आणि म्हणून वेद आम्हाला शिकवतात, अहम ब्रह्मास्मी तत्वमसि. ज्या देवाच्या शोधासाठी आम्ही इकडे तिकडे फिरतोय, ज्या देवाच्या शोधासाठी आम्ही इकडे तिकडे जातोय, तो देव म्हणजे तूच आहेस, तत्वमसि. पण कधी आमच्या अंतःकरणामध्ये जर तसे विचार असतील, तर आमच्या मनामध्ये तसं परिवर्तन घडलं, तर तो देव अजून कुठेही नाही. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. पण कधी ज्या वेळेला त्या पांडुरंग परमात्म्याला आवडतील अशी कर्म आमच्याकडून घडतील, ते विचार आमच्याकडे असतील, त्या वेळेला देह ही पंढरी आहे आणि आत्मा पांडुरंग आहे. त्यासाठी सर्वत्र आम्हाला ते देव पाहता आला पाहिजे. विष्णू माया जग वैष्णवांचा, सर्वत्र देव पाहता आला पाहिजे. पाहण्याचा दृष्टिकोन ज्या वेळेला आमचा बदलेल ना, त्यावेळेला सुरुवात आमच्यापासून होईल चांगल्या कामाला, चांगल्या कर्माला. त्याने काय करावं, याने काय करावं, हा कसा जगतोय, तो कसा जगतोय, द्वेष मत्सर करूनच आमचं आयुष्य चाललंय, आम्हाला कळत नाही. माणसाला कळतंय पण द्वेष करणं पाप आहे, मत्सर करणं पाप आहे, तिरस्कार करणं पाप आहे. पण तरी सुद्धा माणूस द्वेष मत्सर केल्यापासून राहत नाही. अहंकाराने वागणं, अहंकाराने जगणं, अभिमानाने जगणं, मी कोणतरी वेगळा आहे, मी म्हणजे कोणतरी वेगळाच, माझं असं आहे, माझं तसं आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, पाप आहे. कळत असून सुद्धा मनुष्य त्याग करत नाही. याने काय करावं, त्याने काय करावं हे आम्हाला सगळं कळतंय, पण आम्ही काय करावं तेच आम्हाला कळत नाही. आम्ही काय करावं हे ज्याच्यातून कळतंय ना, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि ते आत्मज्ञान संतांना अभिप्रेत आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण अशी आपण तयानाव ज्ञान. आम्ही स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात. किती अभ्यास आहे, किती पांडित्य आहे, किती ग्रंथ वाचलं याला ज्ञान म्हणत नाहीत. ते पांडित्य झालं तुमचं. माझ्या किती ओव्या पाठ आहेत, माझे किती अभंग पाठ आहेत, किती ग्रंथ मी वाचलेले आहेत, याला ज्ञान म्हणत नाही. ज्ञान त्याला म्हणतात मी कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं हे मला ज्याच्यातून कळतंय ना, त्याला ज्ञान म्हणतात, त्याला ज्ञान म्हणतात. आणि म्हणून पाहावे आपण असे आपण तयानाव ज्ञान. आम्ही स्वतःला शोधलं पाहिजे. ज्या वेळेला त्या साधकांनी त्या साधूला विचारलं, म्हणे महाराज आम्ही वेळेवर उपासना करतोय, आम्ही वेळेवर देवपूजा करतोय, आम्ही वेळेवर सगळं काय करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, देवाच्या बाबतीत आम्ही कधीही काही कमी पडत नाही, पण तरी सुद्धा आम्हाला आत्मप्रचिती का येत नाही, तरी सुद्धा आम्हाला का काही कळत नाही, तरी सुद्धा आम्हाला जो प्रत्यय यायला हवा, जी प्रचिती यायला हवी ती का येत नाही. ज्या वेळेला त्या साधू पुरुषाला त्या साधकांनी विचारलं, देवाच्या बाबतीत आम्ही कधीच काही कमी पडत नाही, तरी सुद्धा आम्हाला जी प्रचिती यायला हवी, जो प्रत्यय यायला हवा, जो आत्मसाक्षात्कार व्हायला हवा ते का होत नाही, जे समाधान आम्हाला प्राप्त व्हायला हवं ते का मिळत नाही आम्हाला. त्यावेळेला त्या साधूने सांगितलं, ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी देईन, पण उद्या ठरल्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी अमुक अमुक वाजता सकाळी मठामध्ये यायचं. आणि ठरल्याप्रमाणे सगळे मठामध्ये आले. दुसऱ्या दिवशी सकाळी
साधू मात्र आले नव्हते अजून. सगळे मठामध्ये आले आणि आतुरतेने साधूची वाट पाहायला लागले. सगळ्यांना अपेक्षा होती त्या प्रश्नाच्या उत्तराची. थोड्या वेळामध्ये साधू त्या मठामध्ये आले. पण सांगू का, रोज भगवा ड्रेस घालून येणारे साधू आज मात्र खालपासून वरपर्यंत सगळे सफेद ड्रेस घालून आला होता. पूर्ण सफेद, पांढरा शुभ्र. आणि सगळे आश्चर्याने पाहायला लागले. आता सर्वांच्या समोर उभे राहिल्यानंतर साधू विचारतात त्या साधकांना, कसा वाटतोय ड्रेस माझा? माझा ड्रेस कसा वाटतोय? त्या साधकांनी नजर टाकली आणि त्याला थोडस हाताला काहीतरी काळं लागलं होतं. सगळ्यांच्या तोंडून एकच उत्तर आलं, ड्रेस चांगला आहे, काहीतरी काळा लागलाय त्याला. काय उत्तर आलं? काहीतरी काळा लागलाय त्या हाताला, थोडासा छोटा काहीतरी असं दिसतंय. साधूने सांगितलं, हा दृष्टिकोन जोपर्यंत तुमचा बदलत नाही ना तोपर्यंत आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी काही मिळणार नाही पात्रण्याची. काय आम्हाला किती पांढरं शुभ्र आहे ते दिसत नाही. आमचा लक्ष फक्त त्या डागावर जातोय, डागावर जातोय. समोरचा माणूस किती स्वच्छ आहे, किती चांगले विचार आहेत त्याच्याकडे, किती चांगली कर्म आहेत त्याची, हे आम्हाला दिसत नाही. आम्ही डाग शोधत असतो, आम्ही डाग शोधत असतो. आणि एखादा डाग काय दिसला ना माणसाला की मग विषय येतो त्यांचा, तोच विषय होऊन जातो त्यांचा. बरं का, एखादा डोम कावला जर असेल ना तर त्याला चांगलं जनावर दिसलं तर तो नाराज होतो. कारण त्याला माहिती आहे चांगल्या जनावराकडे पाहण्यासारखं आणि चांगल्या जनावराकडून घेण्यासारखं काहीच नाही. पण एखाद्या ठिकाणी जर नाल पडलेला जर त्याला दिसला तर तो अगदी आनंदाने उड्या मारायला लागतो, कारण त्याचं ध्यान त्या नालेवर असत. आमचा पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत आमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल होणार नाही मात्र निश्चित आहे. आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. साधं उदाहरण आहे बघा. सरा पुढे या, दादा पुढे सर, इकडे बसा तुम्ही, या पुढे या, या तुम्ही पण पुढे या. आई तुम्हाला पायाचा जर त्रास असेल तर इकडे पाय तुम्ही केलेत तरी चालतील, बरं इकडे करा, ठीक आहे. तर आपण आरशापुढे कधी जातो बरं परत परत पाहायला? आरशापुढे आपण जातो की नाही? कधी जातोय आपण? सकाळी उठल्याबरोबर कुठली बाई जाते का आरशापुढे उभी राहायला पाहायला? तिला माहिती आहे सकाळी उठल्याबरोबर जर आरशापुढे गेले तर मला मीच घाबरेन. बरोबर आहे की नाही? पण ज्या वेळेला आम्ही सुशोभित होतो ना, ज्या वेळेला आम्ही मेकअप करतो की नाही, त्यावेळेला आम्ही आरशापुढे परत परत जाऊन पाहतो, परत परत जाऊन पाहतो, आहे की नाही? आमचं चित्र आम्हाला पाहावंसं वाटतंय परत परत, आमचं चित्र आम्हाला परत परत पाहावंसं वाटतंय, आहे की नाही? आम्ही परत परत आरशापुढे जातोय का? आमचं चित्र आम्हाला दिसतंय. ज्या दिवशी चरित्र दिसेल ना त्या दिवशी परत जायची इच्छा पण होणार नाही. काय समजतंय? आमचं चित्र पाहण्यासारखं असतंय म्हणून मी परत परत आरशाजवळ जातो. ज्या दिवशी त्या आरशामध्ये आमचं चरित्र दिसेल ना त्या दिवशी परत परत जायची इच्छा पण होणार नाही आमची. माणसाचं चित्र चांगलं असावं की चरित्र चांगलं असावं? तुमच्या कपड्याला लागणारा जर डाग असेल ना तर त्याला अनेक डिटर्जंट आहेत, अनेक प्रकारचे साबण आहेत, अनेक प्रकारच्या लिक्विड आहेत, त्याचा वापर करून तुम्ही कपड्याचा डाग काढू शकता. पण चरित्राला लागलेला डाग मात्र काही करून निघत नाही. आणि म्हणून आम्हाला आमच्या कपड्यापेक्षा चरित्र सांभाळायचं आहे. काय सांभाळायचं आहे आम्हाला? आमच्या कपड्यापेक्षा आम्हाला चरित्र जास्त सांभाळायचं आहे. आणि जर ते सांभाळायचं आहे ना तर आम्ही मायेच्या अधीन असता कामा नाही. नको नको मना गुंतू माया आजाडी काळ आला जवळीत असता. ते चरित्र जर आम्हाला सांभाळायचं आहे तर आम्ही विषयांच्या अधीन राहून चालणार नाही, आम्ही वासनेच्या अधीन राहून चालणार नाही, आम्ही विकारांच्या अधीन राहून चालणार नाही.
जर चरित्र आम्हाला सांभाळायचं आहे तर आमच्याकडच्या असलेल्या भ्रमाचं निरसन आम्ही केलं पाहिजे. आम्ही अज्ञानात राहून चालणार नाही. या संसारामध्ये कार्य करत असताना जे माझं माझं मला वाटतंय ना, ते कितपर्यंत माझं आहे या भ्रमाचं निरसन आम्ही केलं पाहिजे. नये डोळे धुरे भरोणे राहो, तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे, नका डोळे धुरे भरोणे राहो. भ्रमाचा धूर बाजूला केला पाहिजे. जे आज आम्हाला आमचे वाटतात ना, 83,99,999 योनींमध्ये ते आमचे नव्हते, आज आहेत आमचा भ्रम आहे, उद्या ते नसणार आहेत. आमचे ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. समजतंय ना? जे आज आमचे आहेत ते याच्या आधी नव्हते, आज आहेत हा भ्रम आहे. बापाला वाटतंय मुलाचा खूप प्रेम आहे, माझी पोर, मी उतरलोय तिकडे जीप मधून, एवढं माहिती झालं ना की रस्त्याला घ्यायला येतात मला. अरे पण पिशवी घेतल्यानंतर रिटर्न होतात याचा विचार करतोय का? बाप आला की नाही आला तेही माहिती नाही. मग पिशवीवर प्रेम आहे की बापावर प्रेम आहे? तसं आमचं एकमेकावर प्रेम आहे. सौंदर्य पाहून, रूप पाहून, रंग पाहून, तारुण्य पाहून, पैसा का संपत्ती पाहून, समोरच्या माणसाच्या आशा अपेक्षा जोपर्यंत आमच्याकडून पूर्ण होतात ना तोपर्यंत प्रेम आहे. ज्या दिवशी त्या पूर्ण व्हायच्या बंद होतील ना त्या दिवशी प्रेमही कमी झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. निश्चित. या भ्रमाचं निरसन आम्ही अंतरात्मा असतानाच केला पाहिजे. गेल्यानंतर कोणी म्हणते राम नाम सत्य आहे, असताना म्हटलं पाहिजे तेच सत्य आहे. जे राम नाम आहे तेच सत्य आहे. आणि जे सत्य आहे ते आम्ही बाजूला ठेवतोय. सत्य आहे ते बाजूला ठेवतोय, त्याचं विस्मरण होतंय आपल्याला. गेल्यानंतर कोणीही म्हणेल ना राम नाम सत्य, असताना म्हणायचंय हो राम नाम सत्य आहे, तेच सत्य आहे. जे सत्य आहे ते बाजूला ठेवलंय, जे शाश्वत आहे ते बाजूला ठेवलंय, जे परंपरेने आम्हाला संतांनी लावून दिले ते बाजूला ठेवलंय. आणि नको त्याच्या पाठी धावतोय आम्ही, नको त्याच्याकडे धावतोय आम्ही. आणि आम्ही म्हणतोय आम्ही आमचं भ्रमनिरसन झालंय, आमचं अज्ञान गेलंय. कसलं अज्ञान गेलंय? कसलं अज्ञान गेलंय आपलं? अजून जर आमच्याकडे मीपणा असेल, अहंकार असेल, अभिमान असेल, एकमेकाविषयी द्वेष असेल, तिरस्कार असेल, कसले मोकळे झालो रे आपण? कसला परमार्थ करतोय आपण? परमार्थ करता करता जर एखादी बाई दुसऱ्या बाईचा द्वेष करत असेल, एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाचा द्वेष करत असेल, अजूनही जर आम्हाला आमच्या डोळ्याने आई बहीण पाहता येत नसेल, अजूनही जर आमच्या डोळ्याने आम्हाला जर नको ते पाहता दिसत असेल, अजूनही जर आमच्या डोळ्याने आम्हाला नको ते पाहायला जर आवडत असेल, तर सांगा ना आम्ही काय परमार्थ करतोय? काय परमार्थ करतोय आम्ही? जगद्गुरु तुकोबा म्हणतात साधने तरी हेची आता जो कोणी साजेला परद्रव्य परणारी याचा घरी विटाळ. शास्त्र सांगतंय यत्र नारी असते पूजनते रमनते तत्र देवता. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. लक्ष्मी यायला घरामध्ये सुगंधी अगरबत्ती लावायची गरज नाही, पण तुमच्या घरातल्या महिलांचा आणि बायांचा आणि मुलींचा खळखळून असा हसण्याचा आवाज आला पाहिजे. कसं जगावं, कसं वागावं हे कळलं पाहिजे. तो म्हणतोय मी करतोय, मी कमवून आणतोय म्हणून तुम्ही खाता. ही म्हणते अजून तुम्हाला चहा पण करता येत नाही, 4 दिवस जर माहिती गेली तर भुकच्या राहाल तुम्ही, मी बनवून देते म्हणून तुम्ही खाता. कधीतरी हा मी बाजूला करा. माझं घर, माझी शेतीवाडी, माझा उद्योग व्यापार, माझा पैसा अडका धनसंपत्ती नाही कुणाची कुणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोड कुणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपणा येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. नाहीचा बाजार आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सगळं आपलं आहे. ज्या दिवशी आपण निघून जातोय ना ते घर सुद्धा आपल्या नावावर राहत नाही, ती जमीन सुद्धा आपल्या नावावर राहत नाही. आजा गेला पणजा गेला बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. मग मार्ग बदलायचा कधी आले? कधी बदलायचा? माथा प्रपंचाचे ओझे घेऊडी म्हणे मासे मासे, बुडताही न सोडे पुंजी कोळाभिमान.
त्रास व्हायला लागला, हातपाय चळचळ कापायला लागलेत, आता वृद्ध अवस्था प्राप्त झालेली आहे, कधीही जावं लागेल, तरीही जर अजून कपाटाच्या चाव्या सुनेला देत नसेल तर सांगा ना, लोक सुटेल का या सासूला? सुटेल? कुठे थांबायचंय आम्हाला कळलं पाहिजे, कुठे थांबायचं आम्हाला कळलं पाहिजे. वर्षभर ज्या विद्यार्थ्याने अभ्यासच केला नाही त्या विद्यार्थ्याकडून पास होण्याची अपेक्षा करून चालेल का? ज्याने आयुष्यभर कधी देवाचं नामस्मरण केलं नाही, ज्याने कधी हरिनाम सोहळ्याला कधी उपस्थित नाही, कधी प्रवचन श्रवण केलं नाही, कधी कीर्तन श्रवण केलं नाही, धर्माचं कार्य असेल तर ते विरोध केला पण धर्माच्या कार्याला सहकार्य कधी केलं नाही, त्याच्याकडून देवाच्या नामस्मरणाची अपेक्षा करून चालेल? जमेल? कशासाठी हा आत्ताचा शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटच्या दिवशी शेवटच्या वेळेला जर आमच्याकडून देवाचं नामस्मरण घडावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी ते आम्ही आजपासून आतापासून प्रयत्न केले पाहिजे. आतापासून त्या इंद्रियांना आम्ही वळण लावलं पाहिजे. घी घी वाचे गोड नाम विठोबाचे, ऐकाव तुम्ही काहो कान विठोबाचे गुणगान, म्हणा तेथे धाव घेई राहा विठ्ठलाचे पाय, राहा विठ्ठलाचे. आणि म्हणून आम्हाला जर सुखी राहायचं आहे ना, समाधानी राहायचं आहे ना, तर एक सूत्र आहे बघा, जे आमच्या डोक्यावरचं ओझं आहे ना, ते ओझं फक्त आम्ही पांडुरंग परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. आपल्या पिवळी गावामध्ये भाजीपाला करतात का? करतात. पावसाळी वगैरे करत असतील ना, काहीतरी भाजीपाला करतच नाही, सुखी माणसं आहेत. पिवळी गावामध्ये भाजीपाला करतच नाही काका? करतात ना. काय करतात बरं? गोसाळी विसर लावतात का? लावतात ना. गोसाळ्याची पाटी रचली त्या काकांनी आणि सांगितलं काकूला का तू गोसाली घेऊन आता कुठं जा? वासेनला. बरं का? जीप आली, जीप. त्या जीप मध्ये जायचं होतं. आधीच स्टॉपला भरपूर गर्दी होती. ती बाई विचार करत होती एवढी माणसं जीप मध्ये बसतील कशी ना, जीप घेऊन जाईल कशी काय. ती चढली. चढल्यानंतर एवढ्या सगळ्या माणसांचा ती विचार करायला लागली, एवढी माणसं आहेत, एवढं ओझं आहे, जीप कशी काय घेऊन जाईल. ठीक आहे, हरकत नाही. चढली, बसली, वासिनला गेली. आता तिला वासिनला गेल्यानंतर नेमके तिला ट्रेनला जायचं होतं कल्याणला, ती पाटी घेऊन. पण स्टेशनला गेल्यानंतर विचार करायला लागली एवढी गर्दी आहे, 4-5 माणसं, 10-12 माणसं, तर ती जीप त्या चढावाला चढत नव्हती ना. आता एवढी माणसं, अख्खा स्टेशन भरलाय, एवढी माणसं घेऊन ती लोकल जाईल का? ती लोकल चालेल का? अशी विचार करायला लागली. आणि नेमकं काय झालं, लोकल आली. लोकल मध्ये ती मावशी चढली, पण त्या मावशीने काय केलं माहितीये का? पाटी डोक्यावरच ठेवली. आता बाजूच्या बाया विचारायला लागल्या, सांगायला लागल्या, काकू अगं पाटी खाली ठेव, कशाला उगी तुझ्या डोक्याला ओझं करून घेतलंय तू. त्यावेळेला ते काकू बोलते, नको नको, पाटी जर मी खाली ठेवली तर लोकलला अजून वजा होईल. समजतंय? तुझ्या सकट पाटी घेऊन ती लोकल चाललेली आहे. ताई तुने खाली ठेवलं काय ना डोक्यावर ठेवलं काय, तिला काही फरक पडणार नाही. पण आमच्या डोक्यावर आहे हे बरं आहे, खाली ठेवली तर लोकलला वजा होईल हा त्या बाईचा भ्रम आहे. जसं गाडीच्या साठी घालून चालणारा कुत्रा, त्या कुत्र्याला वाटत होतं का गाडी मी ओढतोय. बरं का? ज्या वेळेला हा विचार त्या बैलाला कळला त्यावेळेला बैलाने त्या कुत्र्याच्या लात मारली. लात मारल्याबरोबर तो ओरडत ओरडत बाजूला गेला आणि बाजूला जाऊन ज्या वेळेला तो पाहायला लागला तेव्हा विचार करायला लागला का मी बाजूला झालो तरी गाडी चालते, म्हणजे मी ओढत नव्हतो. समजतंय? आपल्यासारख्या बोलणाऱ्या बऱ्याच गेल्या, आपल्यासारखे बोलणारे बरेच गेले. मी आहे म्हणून तुम्ही पोटभर खाता, मी जर गेले तर भूकजे राहायला लागेल तुम्हाला, असे बोलणारे अनेक गेले. कोणीही भुकेलेला राहिलेला नाही. राहिलंय कोणी? मग आपण काय करायचंय माहितीये का? जीवनाचं सूत्र समाधानी राहण्याचं, सुखी राहण्याचं जीवनाचं सूत्र आहे. काय सूत्र आहे? पहिल्या चरणामध्ये जगद्गुरू सांगतात, देवाची या माथा घालून या भार. कलेवर तर सांडायचं आपल्याला, एक दिवस जायचं, एवढं सत्य आहे. माहिती आहे ना? पण जायचं आहे ते.
विश्वास आहे ना आपला? राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडण्यात यायला मृत्यू काही, मृत्यू कोणालाही सोडणार नाही, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, कलेवर सांडाच्या आधी आपण काय करावं? देवाची या माथा घालून या भार सांडी कलेवर ओवाळून. आपला भार जो आहे तो देवाच्या माथी घालायचा, देवाच्या चरणी अर्पण करायचा. सकळ जीवांचा करीत असे सांभाळ तुझं मोकळीला आहे. 84 लक्ष जीव एवढीचा जर मी विचार केला तर 4 खाणीतून सगळ्यांच्या